पार्थ आता काव्याला घेऊन रूममध्ये आलेला आहे आणि तिचे डोळे बंदच असतात, त्यामुळे तिला काही कळत नाही आहे पार्थ काय करतोय. तर आता मागून मिथुन काका पण ते गरम पाण्याचं टब घेऊन आलेले असतात आणि म्हणत असतात काव्याला, तू आरामात बस, तू काहीही काळजी करू येतात. मिथुन काका म्हणत असतात, वा वा, आय लाईक धिस, चालू दे तुमचं. आता काव्य म्हणत असते, ओ काय करताय तुम्ही, काय करताय मला सांगा ना प्लीज. पार्थ म्हणत असतो, नको तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल करतोय असं समजा. आणि तिचे पाय घेतो आणि त्या गंगाळामध्ये ठेवतो. नंतर त्याच्यात छान गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकतो. काही स्प्रे आणलेले आहेत त्यांनी आणि अशी पार्लरसारखी स्पेशल ट्रीटमेंट करतायत तिची. आता हे करताना काव्याला पण खूप छान वाटतं आहे. तिला असं वाटतं, वा किती छान, किती करतोय ना पार्थ माझ्यासाठी, असं तिला फिलिंग्स येत असतात. काव्य म्हणत असते, अहो पण सांगा ना देशमुख, काय करताय तुम्ही माझ्यासाठी. पार्थ म्हणत असतो, तुम्ही गप्प बसता का, म्हणजे मला व्यवस्थित माझं काम करता येईल. आता तुमचे पाय द्या बघू. आणि ते पाय घेतो आणि त्या पाण्यामध्ये बुडवतो. गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकलेल्या असतात. ही मालिश करताना काव्याला खूप छान फिलिंग येत असतात. तिला खूप छान वाटत असतं की प्रेग्नेन्सीमध्ये बाईच्या पायाला किंवा याला रक्तवाहिन्या पण व्यवस्थित होतात या सगळ्यामध्ये, त्यामुळे काव्याला खूप छान वाटतंय. इकडे आता आर्या आल्याच्या नंतर आर्याचा तो टॅटू बघून नंदिनी खूप चिडते आणि म्हणते, आता मलाच काही समजेना. तर ती पहिली जाऊन रूमचं दार लॉक करते आणि जीवा पण म्हणत असतो, आर्या मी तुझे आजपर्यंत गुन्हे सगळे माफ केले. नंदिनीच्या मागे पण मी तुला नेहमी पाठीशी घालत राहिलो, पण आता नाही. आता तुझं वागणं हे अति होत चाललंय ग का आर्या. मी नसताना आपण सोबतच निघालो होतो, पण तू मागून आली तेव्हा हा टॅटू काढून घेतलास का. आता नंदिनी रडायलाच लागते. जीवा तुम्हाला कळत नाही का, बाळाची आई मी आहे. हिला का समजत नाही या सगळ्या गोष्टी, आणि तू का अशी वेंदळ्यासारखी वागली ग. अगं टॅटू काढत तरी असतात का. प्रेग्नेन्सीमध्ये बाळाला इन्फेक्शन झालं, बाळाला काही त्रास झाला या सगळ्यांचा, तर काय करायचं, कोण जबाबदारी घेणार आहे. जीवा म्हणत असतो, नंदिनी तू चिडू नको. नंदिनी म्हणते, का नाही चिडायचं जीवा, हिला कळतंय का हिने काय केलंय. तर आज एकतर स्वतःला त्या बाळाची आई म्हणून घेते आणि लक्षात ठेव त्या बाळाची आई मी आहे आणि बाबा जीवा. आता ती स्केच पेन घेऊन येते, नंतर ती बजावतच असते. तिला एवढी चिडते ना नंदिनी आज, हे बघून आर्याला पण रडायला येतं. ती म्हणत असते, अगं पण तुझी अशी हिंमत कशी झाली आई हा शब्द लिहायची. तुला आम्ही सरोगेट मदर म्हणून ऑर्डर केलेलं आहे, त्यासाठी तू स्वतःला स्वतःची आई म्हणून घेण्याचा काही अधिकार नाही तुला. आणि असंच करून करून जीवाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला तर मग माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेव आर्या. आर्याला रडायला येत असतं. ती म्हणत असते, काय ग जीवा, आपण असं करू ना, कोणते तरी स्पेशल डॉक्टरांना विचारा की बाळाला या सगळ्यांमुळे काही त्रास होईल का, आणि माझ्या बाळाला जर काही झालं ना आर्या, तर तुला मी सोडणार नाही. हे बघ, तू ना काहीच विचार न करता काही नंदिनी नंतर स्केच पेन घेऊन येते आणि तिला नंतर डायरेक्ट बजावून सांगते की बाळाची आई नंदिनी आहे आणि तिच्या हातावर पण लिहिते, हे सगळं आता मनावर कोरून घे. परत जर असं वागण्याचा प्रयत्नही केला तर लक्षात ठेव. आता आर्या तिच्याकडे बघतच असते. ती खूप चिडलेली असते, त्यामुळे आर्या काहीच बोलत नाही. आर्या जीवाकडे बघत असते, जन्मजय तू बोलत का नाही आहेस. नंदिनी म्हणत असते, जीवा काहीही बोलू शकत नाही आज, कारण तू वागलेलीच तशी आहे. अगं जीवाने बाबा म्हणून टॅटू काढला तर ते खरे बाबा आहेत त्या मुलाचे, तर तू आई नाहीस ना, मग तुला आई असा टॅटू का काढावा वाटला. आता जीवा पण तिला समजवत असतो, काय ग आर्या, असं वागण्याच्या आधी तू का विचार नाही केला. अगं या सगळ्यांचा बाळावर परिणाम झाला तर काय करायचं. नंदिनी पण खूप रडत असते. सांगा ना जीवा, आपल्या बाळाला काही होईल का, आणि प्लीज तुम्ही डॉक्टरांना विचारा ना, म्हणजे आपण लगेच वेगळी ट्रीटमेंट करू शकतो. कारण टॅटू काढणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे, त्यामध्ये बाळाचंही नुकसान झालेलं असावं काही ना काहीतरी. जीवा पण खूप बोलत असतो. हे सगळं या दोघांचं बोलणं बघून आर्याच्या डोळ्यात पाणी झालंय अगदी. आता आर्या खूप जोरात ओरडते, अरे थांबा जरा, माझं तर ऐकून घ्या काही.
आणि काय का नंदिनी, तू सांगत होतीस मी आई असा टॅटू काढला. इकडे परत पार्थ आणि काव्याचा सीन घेतला आहे. आता काव्या तिच्या डोळ्यावरची पट्टी काढते आणि खाली बघते तर तिला खूप आनंद होतो की आता पार्थने एवढी छान मालिश करून दिली. ती म्हणत असते, देशमुख तुम्ही एवढं सगळं केलं आहे माझ्यासाठी. तो म्हणत असतो, मग ती म्हणते की बघा ना, प्रेग्नेन्सीमध्ये बायकांना हेच हवं असतं. शरीर म्हणजे ती स्वतःला समजावते की मी खूप कणखर आहे, पण शरीर काही वेगळीच संकेत देत असतं. त्यामध्ये असा मालिश करून देणारा नवरा जर असेल ना, तर ती बायका खूप लकी असतात आणि मी पण त्यातली एक आहे. ते म्हणत असतात, हो अगं माझ्या आईने मला सांगितलेलं आहे की बाईचा हा जन्म कसा असतो आणि बाईला कोणकोणत्या म्हणजे व्यवस्थित मदत केली पाहिजे. त्यामुळेच माझ्यावर चांगले संस्कार आहेत ना, म्हणून मी हे सगळं करू पार्थ म्हणतो की हो ना, मग तुम्ही लकीच आहात, कारण माझ्यावर चांगले संस्कार झालेले आहेत. माझ्या आईने मला लहानपणापासून शिकवलेलं आहे कोणत्याही बाईचा सन्मान करायचा आणि त्यासाठीच मी तुमची प्रत्येक वेळी काळजी घेत असतो. आता काव्य म्हणत असते, हो देशमुख, मला माहीत आहे तुम्ही माणूस म्हणून किती चांगले आहात आणि आईने तुमच्यावर केलेले संस्कार बघून तर अगदी माझे डोळे दिपून गेलेले आहेत. आता मला काहीही बघायची इच्छा नाही आहे. माझं बाळ पण खूप लकी असणार, म्हणजे त्याला त्याचा एवढा छान सांभाळणारा बाबा मिळेल आणि मला एवढं छान वाटतं आहे ना देशमुख, काय सांगू तुम्हाला. आणि निवांत पडते ती डोळे बंद करून सोफ्यावर. इकडे आर्या मोठ्याने ओरडते आणि त्यांना शांत करते आणि थोडी समोर जाते आणि म्हणते, काय तुम्ही म्हणालात की तुमच्या बाळाची आई म्हणून मी टॅटू काढला? अगं माझ्या आईने मला कॉल केला होता आणि बोलली की ये ना बाळा आरू, काय करते तिकडे, असं पोट घेऊन मी तिकडे जाऊ का? मग मला आईची खूप आठवण येत होती आणि तेव्हा जीवाने काढलेला टॅटू बघून मला अशी आठवण आली की माझ्या आईच्या हातावर जर नाव काढलं तर ती माझ्या कायमस्वरूपी स्मरणात राहील. यामुळे मी हा टॅटू काढलाय. आता नंदिनी या भूलथापांना काही बळी पडत नाही, पण जीवाला हिच्यावर पक्का विश्वास बसतो कोणत्याही गोष्टीचा. आता ती म्हणत असते की हा टॅटू काही परमनंट नाही आहे, टेम्पररी काढला आहे मी, तो कधीही पुसून जाऊ शकतो. आणि तू काय म्हणाली नंदिनी की जीवाला एखाद्या स्पेशल डॉक्टरांना सांग की चेकअप करायला. अगं मला कळतं कुठे काय वागायचं कुठे काय नाही. मी पण एक डॉक्टर आहे आणि मॅच्युअर्ड मुलगी पण आहे. मला कळतं गं या सगळ्यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो, पण तू तू काय काय आरोप लावले गं माझ्यावर. आणि मी शांततेनं सगळं ऐकून घेतलं. आता डोळ्यावर हात लावून रडत असते आणि म्हणत असते, माझ्या आईने जर मला कॉल नसता केला ना, मी हा टॅटू पण काढला नसता. अगं बाई, बाळाची आई तूच आहे आणि बाळाचा बाबा जन्मजे. मला काहीही घेणं देणं नाही या सगळ्यांचं. मी एकदा तो खाली बसते. आता ती म्हणत असते, जीवा म्हणत असतो, हो गं नंदिनी, आपलं खरंच चुकलंच. आता ती म्हणत असते, नाही ना, बोला ना, अजून बोला. किती किती बोल लावले तुम्ही दोघांनी मिळून माझं काही ऐकून न घेता. आता जीवा म्हणत असतो, तू आधी का नाही सांगितलं? अरे म्हणजे तुम्ही दोघांनी मला बोलू दिलं असतं तर ना, तर मी सांगितलं असतं. तुम्ही दोघांनी फायरिंग चालू केली आणि मला गप्पच बसून ऐकावं लागलं सगळं. आता जीवा म्हणत असतो, नंदिनी आपलं खरंच चुकलं, आपण माफी मागूयात. जीवा हात जोडून माफी मागत असतो की जाऊ दे अरे, आता एवढा राग मनाला लावू नकोस. ती म्हणत असते, अरे पण का, काय काय बोलली ही नंदिनी मला. आणि नंदिनी पण म्हणत असते, अगं मी पण सॉरी म्हणते, मला नको असं झालं होतं तू आई असा शब्द बघितल्यावर. आता तिला जीवाची जवळीकच हवी असते. जीवा तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला समजावत असतो, नको अरे असं नको वागू. ती म्हणत असते, नाही नाही, आता नंदिनी बोलली ना की या बाळाची आई हे मनावर कोरून घे. आता मनावर हातावर तर कोरलंच. आता मी बाहेर सगळ्यांना जाऊन सांगते की या बाळाची आई नंदिनी आहे, म्हणजे सगळ्या जगाला ओरडू ओरडू सांगते. आता ही आर्या यांना ब्लॅकमेल केल्यासारखं वागते. आता नंदिनी तिच्यासमोर हात जोडत असते आणि म्हणत असते, अगं बघ ना, जीवाकडे बघ, ते हात जोडतायत तुझ्याकडे आणि तू काय एवढा राग धरून बसली. अगं नको ना सांगू, सोडून दे ना आता विषय, आता कशाला एवढा त्रागा करते. पण ती उठते आणि नंदिनीला बजावत असते, तू तू मला एवढी बोललीस ना, आता तर मी सांगणारच, सगळ्यांना सांगते या बाळाची आई नंदिनी आहे. आणि तिचा हात दाखवते नंदिनीला. आता नंदिनीला खूप भीती वाटते. आता ती सगळेजण इकडे हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा आर्या खूप जोराने चालत येते खाली जिन्यावरून
आणि तिथे मानिनीला सांगायला लागते, पण काही सांगत नाही. ती म्हणत असते, अहो नंदिनी. मानिनीचे आता वेगळेच एक्सप्रेशन असतात की नंदिनीला काय झालंय, तिला असं समजेना झालंय. आता रम्याला यात थोडं थोडं कळतंय की यांचं काहीतरी झालंय, काही बिनसलंय. आता नंदिनी हसण्यावर नेते, अहो आई काही नाही. ती म्हणत होती नंदिनीचं बाळाची तब्येत वगैरे छान आहे असं सांगत होती. आता आर्या तिच्याकडे बघते आणि गप्प बसते. मानिनी म्हणते, अगं बाई असं व्यवस्थित सांग ना, मग किती भीती वाटली ग मला. असं उगाचच काहीही बोलायला जाते आर्या तू. आणि मी खूप घाबरते बरं बाई. मला माझ्या दोन्ही सुना सुखरूप हव्या आहेत, जोपर्यंत त्यांची डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत. आता आर्या इथे पण जिलियस फील करत असते. पारत म्हणत असतो, अहो पण एवढं घाईघाईने चालत यायचं काम काय होतं तुमचं. आता मानिनी म्हणत असते, मी ना जीवाला हे सगळं आर्याचं वागणं बघून आवडत नसतं, त्याला कसं तरी फील होतं. इकडे मानिनी म्हणत असते, अगं प्रसाद घे. आता आर्या उजवा हात समोर करते. मानिनी म्हणते डावा हात समोर करते. मानिनी तिला सांगते, अगं डाव्या हातावर नाही, प्रसाद उजव्या हातावर घ्यायचा असतो. आता तिने हाताची मूठ मारलेली असते आणि पुढे करतच नाही. हे सगळं आपल्याला उद्याच्या भागामध्ये बघायला भेटेल.